राज्यभरात जिल्ह्यामध्ये अपघाताच्या घटना वाढल्या आहेत। अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते। त्या माध्यमातून अपघाताच्या घटना टाळता येऊ शकतात। प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्त्यावर वॉक ऑन राईट व हेल्मेट जनजागृतीसाठी आज सकाळी शहरात वॉकेथॉन आयोजन केले होते। हेल्मेट विषयी जनजागृती वॉकथॉन मधून करण्यात येणार असून त्याचा प्रारंभ वसंत देसाई क्रीडांगणातून करण्यात आलाय। यामध्ये स्काउट भगतसिंग पथक, गाईड सावित्रीबाई पथक यांनी वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, भारत माता की जयच्या घोषणा देत ही वॉकथॉन रॅली काढली। यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता। सुरक्षित नागरिक आहे, दुचाकी चालविताना मी हेल्मेटचा वापर करेल आणि चार चाकी चालविताना मी सीट बेल्टचा वापर करेल, मी वेगावर नियंत्रण ठेवेल, रस्त्यावर प्रथम रुग्णवाहिकेस प्राधान्य देईल आणि अपघाती व्यक्तींना सहकार्य करेल। रस्ता सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून अपघात मुक्त करेल अशी मी प्रतिज्ञा घेत आहे। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। मान्य परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य तसेच मान्य प्रादेशिक परिवहन अधिकारी मान्य जयश्री दुतोंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत या ठिकाणी आपण प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वॉकेथॉनचे आयोजन केले होते। या वॉकेथॉनला मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी हिरवी झेंडी दाखवून वॉकेथॉनला मार्गस्थ केले। दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे, चार चाकी चालविताना सीट बेल्टचा वापर करणे, रस्त्यावरती पायी चालताना रस्त्याच्या उजव्या साईडने चालणे आणि आपल्या गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवणे हा रस्ता सुरक्षेचा संदेश आपल्याला नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या ठिकाणी वॉकेथॉन आयोजित केली होती। या वॉकेथॉन मध्ये जवळपास 500 ते 550 नागरिक तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता। आपल्याला या ठिकाणी आपला अकोला जिल्हा, आपला महाराष्ट्र राज्य आणि आपला देश हा अपघात मुक्त करायचा आहे। त्यासाठी आपण हा आरटीओ कार्यालयामार्फत हा एक उपक्रम राबवलेला आहे। धन्यवाद।